कायद्याच्या चाकुरीमध्ये आमचा पक्षाची बाजू ही भक्कम आहे। नाही, जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करताना थोडा विचार केला पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिलं ते आजही कोर्टामध्ये स्टँड आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचं नाव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनगर करावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधिमंडळातील आक्रमक आवाज, बुलंद आवाज म्हणून ज्यांची सर्व ओळख आहे असे बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी बोलूया। भाऊ, सध्या शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, यावर कायदेशीर जी लढाई आहे ती सुरू आहे, कसं? शिवसेना पक्ष पण आमचाच आहे आणि धनुष्यबाण पण आमचाच आहे। निवडणूक आयोगाने आमच्या लोकसभेची संख्या, विधानसभेतल्या आमदारांची संख्या या दोन्ही सदस्यांच्या संख्येच्या बळावर हे चिन्ह आणि हे पक्ष आम्हाला स्वाधीन केलेला आहे आणि जनता जनार्दनाने देखील मागच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या तिन्ही निवडणुकांमध्ये धनुष्यबाणाला दणदणीत मतदान करून आमचा पक्ष लोकसभेमध्ये राज्यात नंबर 1 वर, विधानसभेत नंबर 2 वर आणि नगरपालिकांमध्ये नंबर 2 वर पक्ष आमचा पुढे आलेला आहे। त्याच्यामुळे निवडणूक आयोगासोबतच आम्हाला जनतेनेही मान्यता दिली आहे आणि जनता जनार्दनाने मान्यता दिल्यानंतर आता न्यायालय देखील आम्हाला मान्यता देईल, हा आम्हाला विश्वास आहे। कपिल सिब्बल यांनी, जे ठाकरेंचे वकील आहेत, त्यांनी युक्तिवाद केलेला आहे की विधिमंडळाची रचना आणि जे राजकीय पक्षाची जी घटना असते त्या संदर्भात त्यांनी संदर्भ देऊन त्या पक्षाच्या अनुषंगानं आपली भूमिका मांडलेली आहे। वकिलांना त्यांचे मत मांडायचा अधिकार असतो आणि बेछूट आरोप करायचा देखील अधिकार असतो। कोर्टाला वेगळ्या वेगळ्या मार्गाने माझीच बाजू कशी सत्य आहे हे एनकेन प्रकारे मांडण्याचा त्यांना अधिकार असतो, परंतु त्यांनी किती मांडलं, शेवटी कोर्टाचा निर्णय हा कायद्याच्या चाकुरीमध्ये होत असतो आणि कायद्याच्या चाकुरीमध्ये आमचा पक्षाची बाजू ही भक्कम आहे। जे आपले काही खासदार आहेत त्यांनी नव्याने पक्षांतर केलेलं आहे, त्यांच्या संदर्भात टीका होते की जे मोदींना आणि शहांना ज्यांनी आता भेटीगाठी त्यांच्यासोबत झालेल्या आहेत। संजय राऊत असं म्हणतात की मोदींनी कुठेतरी त्यांना अभय दिलं की तुमचा पक्ष जाणार आता। असं काही नाहीये। महाराष्ट्रामधल्या खासदारांनी उभाटाच्या ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ते मूळ आमच्या पक्षाचीच होते आणि तिकडे जाऊन त्यांना घुसमट होत होती। काँग्रेससोबत काम करणं त्यांना सोयीचं वाटत नव्हतं आणि आता विरोधात बसून इतके दिवस आपण लोकांना काय उत्तर द्यायचं, विकास कामं कशी करायची आणि म्हणून आपल्या मतदारसंघाचा विकास साधण्याकरता ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमच्या पक्षामध्ये आली आणि त्याच्यामुळे शिवसेना भाजप हे एक नॅचरल आमचं अलायन्स आहे आणि एखाद्या मित्र पक्षाचे खासदार आपल्याला भेटत असतील तर याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री असतील किंवा देशाचे गृहमंत्री असतील हे त्यांना निश्चितपणे साथ देणारच आहे। मराठा आरक्षणावरून जे काही कुणबी प्रमाणपत्र आहेत ते अवैध ठरतात, काही लोकप्रतिनिधींच्या तशा घटना मराठवाड्यातून समोर आलेत, तर जरांगे पाटील आता थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे रोख आहे त्यांचा, खूप टीका करता येते। नाही, जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करताना थोडा विचार केला पाहिजे की हे सगळं करण्यामध्ये 58 लाख नोंदी शोधण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। एकनाथ शिंदे साहेबांनी जे आरक्षण दिलं ते आजही कोर्टामध्ये स्टँड आहे आणि म्हणून त्यांच्या खात्यातल्या एखाद्या मंत्र्यांनी काही स्टेटमेंट केलं असेल किंवा मग राज्यातल्या एखाद्या मंत्र्यांनी स्टेटमेंट केलं असेल किंवा एखाद्या कार्यकर्ता त्यांचं म्हणण्याप्रमाणे की जो मागच्या काळामध्ये मराठ्यांना शिवाय द्यायचा आणि तो आता आपल्याकडे पदाधिकारी झाला आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील एकनाथ शिंदेला शिवाय देत असतील किंवा दूध असतील तर हे त्यांचं 100% चुकीचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्या मंत्र्यांना किंवा त्यांना असं बोलायला सांगितलं असेल तर मात्र ती गोष्ट त्यांनी बोलायला त्याचा अधिकार आहे, परंतु कुठलीही शहानिशा न करता हे लोक खरोखरच जे लोक वागतात यांना साहेबांचं समर्थन आहे का हे न तपासतात त्यांनी साहेबावर आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे। शेवटी साहेब पण मराठा समाजाचेच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सगळ्या पक्षाची भूमिका त्या काळातही होती, परंतु एकनाथ शिंदेनीच तो निर्णय या राज्यामध्ये करून दाखवलेला आहे, हे जरांगे पाटलांनी विसरू नये। आता चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे की बुलढाणा जिल्ह्याचं जे नाव आहे ते जिजाऊनगर व्हावं, कसं? ती मागणी तर आम्ही पण केलेली आहे। मागच्या एका विधानसभेमध्ये मी 293च्या चर्चेमध्ये आणि औचित्याच्या मुद्द्यामध्ये की हा जिल्हा जिजाऊ माँसाहेबांचं हे माहेरघर आहे, त्यांचा जन्म सिंदखेडामध्ये झालेला आहे, त्यांचा वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तर त्यांचा नातू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्या स्वराज्याचं रक्षण केलं, म्हणून 2-2 सुपुत्र घडवणारी ही राजमाता हिचं देश पातळीवर या जिल्ह्याचं नाव व्हावं याच्याकरता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्राला प्रस्ताव पाठवावा आणि बुलढाणा जिल्ह्याचं नाव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनगर करावं, जसं अहिल्यानगरचं केलं अशी मागणी आम्ही यापूर्वीच केली आणि आता कोणी आमदार करत असेल तर बाकीच्या आमदारांनी देखील ती मागणी करून या मागणीला समर्थन करावं। नक्कीच हे होते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड
की यांनी आता जे काही महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याबरोबरच स्थानिक पातळीवर जे निर्णय व्हावेत त्या अनुषंगाने आपली बाजू जी आहे ती मांडलेली आहे. story.com साठी अभिषेक वरपे, बुलढाणा.